आज होता शनिवार आणि उद्या रविवार. रविवार असलं की सगळे घरी असतात, सुट्टी असल्यामुळे मग नाश्त्याला काहीतरी सकाळ सकाळ करायचा बेत होता. म्हटलं आजच मग डाळ तांदूळ भिजत घातले पाहिजे. मग त्यासाठी 4 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी उडदाची डाळ घेतली, स्वच्छ 2-3 पाणी दोन्ही धुवून घेतले चांगले. आणि मग 5-7 तासासाठी आपल्याला हे भिजत घालायचे होते. मग उडदाच्या डाळीमध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकले आणि दोन्ही भिजत ठेवले. आणि मग संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर दोन्ही असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पीठ पटकन फर्मेट होतं, पण थंडीमध्ये थोडा वेळच लागतो. म्हटलं आता त्याला काहीतरी केलं पाहिजे. मग पूर्ण सगळं वाटून झाल्यानंतर त्याला असं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. सुती कपड्यामध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून ठेवल्यानंतर थोडीशी त्याला ऊब भेटते आणि मग फर्मेट व्हायला थोडीशी मदत होते. मग नंतर किचनच्या एका कोपऱ्यामध्ये मी ते ठेवून दिलं. मग सकाळी माझं आवरल्यानंतर मग पहिल्यांदाच मग डाळ घेतली, तूर डाळ आणि मूग डाळ घेतली 1-1 वाटी आणि मग ती स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये टॅमॅटो चिरून टाकला आहे 1 आणि थोडीशी हळद टाकली, तेल टाकले आणि ते कुकरला लावून घेतले. इकडे इडलीचं पीठ आहे, ते पण चांगलं फर्मेट झालं होतं ना. म्हणजे थंडीत एवढं जास्त होत नाही, पण बऱ्यापैकी झालं होतं. आणि मग त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले, चांगलं मिक्स करून घेतलं आणि इडली पात्रामध्ये आपण ते तेल लावून सगळं भरून घेणार आहे. तर मी इथे पहिल्यांदाच कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या इडल्या चांगल्या प्रकारे शिजतात. मग वर झाकण लावून ते 15 मिनटासाठी आपण कुकर ठेवून दिलं आहे. आणि 15 मिनटानंतर बघितलं तर इडल्या चांगल्या बऱ्यापैकी फुगल्या होत्या, आपल्या चांगल्या झाल्या होत्या. मग नंतर मी सांबारला फोडणी द्यायची होती म्हणून मग तेल टाकले आणि त्यानंतर कांदा टाकले 2 बारीक चिरून, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, मसाले टाकलेत आपल्याला जे लागतात ते. त्यामध्ये मी सांबार मसालाही टाकलेला आहे आणि शिजलेली डाळ घोटून घेतली, ती आपण त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि पाणी टाकले. आणि त्यानंतर आपण मीठ टाकले चवीप्रमाणे आणि कोथिंबीरही झाली. तोपर्यंत आपलं सांबारही झालं इकडे. मग चटणी करायची होती. मग चटणीसाठी ओलं खोबरं, नारळ अगोदरच फोडून घेतला होता मी आणि त्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे, अद्रक टाकले, 2-3 पाकळ्या लसूण टाकलेला आहे आणि खोबरं डाळ टाकलेली आणि सगळं बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरला. आणि चटणीला आपण आता वरूनच फोडणी देणार आहे. तेल गरम झालं आहे, मी त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला आहे, लाल मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकली. ते चांगलं तडतडलं की मग आपण ते फोडणीवर ओतणार आणि तयार आहे आपली मस्त अशी इडली सांबार आणि चटणी.